नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी पॅटर्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण गेले 8-10 दिवस लिपिक टंकलेखक 2023 प्राधिकरण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून जी एमपीएससी मार्फत लिपिक टंकलेखकाची जाहिरात आली होती, 2023 ची जाहिरात आली होती, त्यात असणाऱ्या विविध विभागवार प्राधिकरणांची माहिती या व्हिडिओ सिरीजमधून घेत आहोत। मित्रांनो, या सिरीजमधील आजचा हा 12वा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, व्हिडिओकडे पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करायची आहे। याआधी आपण वेगवेगळ्या 11 विभागांवर माहिती घेतलेली आहे, त्याचे व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत। त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग, त्यानंतर एक्साइज डिपार्टमेंट, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, तंत्र शिक्षण विभाग, विधी व न्याय विभाग असे विविध विभाग, पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट असे विविध विभागांची इत्थंभूत माहिती, कोणते जिल्हे येतात, त्याची बदली कशी होते, प्रमोशन कसं होतं, कुठे जागा रिक्त आहेत, ॲक्च्युअल तुम्हाला काम करायचं आहे तर कुठे करायचं आहे, आदिवासी विभागासारखा एखादा विभाग असेल ज्यात पगार एक्स्ट्रा मिळतो, त्या विभागाची माहिती इत्थंभूत बनवलेली आहे। मित्रांनो, माझी तुम्हाला पहिल्यांदा विनंती असेल, तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसाल तर ते व्हिडिओ बघून घ्यावेत, ही माझी विनंती आहे। तर चला मित्रांनो, आज आपण आजच्या विभागाकडे जाऊयात। मित्रांनो, आज जो आपण विभाग निवडलेला आहे तो आहे वन विभाग। मित्रांनो, आपल्या या जाहिरातीमध्ये महसूल व वन विभाग या विभागांतर्गत 2 सेक्शन पडलेले आहेत। त्यामध्ये एक आहे वन विभाग, दुसरा आहे महसूलचा जिल्हाधिकारी। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण वन विभागाची कसं प्राधिकरण आहे, कोणत्या वन विभागांतर्गत कोणते जिल्हे येतात, ही सर्व माहिती घेणार आहोत। ॲक्च्युली मित्रांनो, मी वन विभागाची तशी व्हिडिओ बनवणार नव्हतो, कारण का अशी फक्त प्रत्येक प्राधिकरणाला 1 जागा, 2 जागा, 4 जागा अशा तुटक जागा असल्यामुळे हे कंपाईल करणं खूप अवघड होतं। आणि मी RTI सुद्धा जेव्हा टाकलेला, मंत्रालयात RTI टाकला की तुमच्या सगळ्या कार्यालयात असणारी माहिती मला पाहिजे म्हणून, तेव्हा त्यांच्याकडनं उत्तर सुद्धा असं आलं की तो अभिलेख आम्ही आमच्या कार्यालयात ठेवत नसून तो विभागवार कार्यालयात जतन केला जातो। त्यामुळे मला तिकडून सुद्धा काही माहिती मिळाली नव्हती। परंतु अनेक उमेदवारांची मला विनंती, कमेंटमध्ये आणि पर्सनल मेसेजमध्ये मला विनंती आल्यानंतर मी जितके मला जमतील, जवळपास 1-2 शोधले, तर सगळ्या प्राधिकरणांची मी माहिती काढायचा प्रयत्न केला। जे डिपार्टमेंटमध्ये माझे वनरक्षक मित्र आहेत, वनक्षेत्रपाल आहेत, त्यानंतर RFO ACF जे मित्र झालेले आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि प्रत्येक कोणत्या विभागामध्ये कोणते जिल्हे येतात, कोणते ऑफिसेस आहेत याची माहिती घ्यायचा प्रयत्न केला। तर मित्रांनो, आपण त्यामध्ये पहिलं प्राधिकरण घेऊयात। 8.14.27 उपवन संरक्षक, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद। मित्रांनो, यासाठी या प्राधिकरणात एकूण 15 जागा आहेत आणि हे औरंगाबाद जिल्ह्यात आहे। एकदा पूर्ण विभागांच्याकडे बघण्यापूर्वी मी तुम्हाला एकदा फॉरेस्ट डिपार्टमेंटची रचना कशी असते ते सांगतो। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातली जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत ते एकूण 11 वृत्तांमध्ये, 11 वनवृत्त म्हणजे त्याला सर्कल म्हणतात, 11 सर्कल यामध्ये विभागलेले आहे। या 11 सर्कलमध्ये भरपूर सर्कल्समध्ये, म्हणजे जसं का अमरावती, नागपूर, पुणे, ठाणे, कोल्हापूर अशी वेगवेगळी सर्कल्स आहेत। त्यानंतर या सर्कलला, हे झालं पहिली स्टेज 11 सर्कलची। त्यानंतर दुसऱ्या स्टेजला हे वनवृत्त परत विभागांमध्ये विभागलं गेलंय, म्हणजे जसं आता आपल्या हे इथं सांगतो। त्याच्यानंतर याच्या खाली रेंज असते, हे असं फॉरेस्ट डिपार्टमेंटची रचना असते। इथं जो असतो त्याला CCF ऑफिस म्हणतात, चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट। त्यानंतर विभाग लेवलला DFO असतो। त्यानंतर रेंज जी असते तिथं असतो RFO, किंवा कधी कधी विभागा लेवलला ACF सुद्धा असतो। डिव्हिजन असेल तर हे असतो DFO असतो। त्यानंतर जर थोडंसं त्याच्या 2-3 रेंजची मिळून विभाग बनवला असेल त्याच्यासाठी ACF असतो। अशा पद्धतीनं ही रचना असते। तर आपल्याला जी प्राधिकरणं दिली आहेत ती विविध वनवृत्तातली या लेवलला दिलेली आहेत। म्हणजे जर आपण औरंगाबाद विभाग बघितला तर हे म्हणजे इथल्या लेवलला आहे, म्हणजे जी आपली नियुक्ती होणार आहे ती इथून पुढच्या सगळ्या त्या विभागामध्ये, इथून पुढच्या सगळ्या कार्यालयांमध्ये आपली नियुक्ती होणार आहे। आता आपण एक ही जनरल तुम्हाला फक्त माहिती द्यायची होती फॉरेस्ट डिपार्टमेंटची रचना कशी आहे।
आता आपण एक 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 विभागवार एक म्हणजेच प्राधिकरण वाईज बघत जाऊया. मित्रांनो, हा जो औरंगाबाद विभाग आहे यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात पहिल्यांदा बघून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपली नियुक्ती कुठे होणार आहे. तर एक मिनिट. ओके, औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद पहिला, तर जर तुमची नियुक्ती झाली, तुम्हाला जर हे प्राधिकरण मिळालं, तर पहिला हे जे कार्यालय असतं डेप्युटी किंवा मराठीतच लिहा सरळ म्हणजे लक्षात येईल, उपवन संरक्षणाचं कार्यालय असतं, इथे आपल्याला नियुक्ती मिळते. त्यानंतर याच्या अंडर RFO म्हणजे रेंज असतात, त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. औरंगाबाद, याचं कार्यालय औरंगाबादमध्येच आहे. त्यानंतर खुलताबाद, त्यानंतर भूम, ही एवढी RFOची कार्यालय आहेत. इथे एक 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 क्लर्क असतो. त्यानंतर मित्रांनो, या पलीकडे सुद्धा एखाद दुसरी रेंज माझ्याकडून मिस झाली असू शकते, कारण मी ही तिथल्या अधिकाऱ्यांना कॉल करून माहिती घेतलेली आहे. त्यामुळे पण साधारण तुमची या औरंगाबादातल्या या रेंजमध्ये नियुक्ती होते. त्यानंतर पुढचं जे प्राधिकरण आहे, विभागीय वन अधिकारी म्हणजे DFO, डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर, प्रादेशिक कार्यालय परभणी. आता हे प्रादेशिक कार्यालय आणि जिथे काहीच नाही आहे, हे जिथे काहीच नाही आहे ते वन्यजीव असतं, आणि जिथं प्रादेशिक लिहिले तिथं रिजनल म्हणजे प्रादेशिक कार्यालय असतं. वन्यजीव म्हणजे फॉरेस्टशी रिलेटेड असतं. ॲक्च्युली वनात जे म्हणजे वन संवर्धन वगैरे होतं किंवा जे वाईल्ड लाईफ सँच्युरी असतात त्याच्याशी रिलेटेड, आणि प्रादेशिकमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. त्यानंतर विभागीय वन अधिकारी कार्यालय परभणी. परभणीमध्ये कुठले 2 रेंज आहेत, एकच जागा आहे, त्यामुळे मी जास्त माहिती घ्यायच्या भानगडीत पडलो नाही, तर फक्त तुम्हाला माहिती असावी म्हणून परभणी ही एक रेंज आहे. त्यानंतर गंगाखेडला एक ऑफिस आहे. या 2 ऑफिसेसमध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते. त्यानंतरचं कुठलं प्राधिकरण आहे, उपवन संरक्षक नांदेड विभाग, नांदेड वन विभाग नांदेड. एकूण जागा 4 आहेत. नांदेडमध्ये कुठली येतात बघा. एक नांदेड सिटीमध्ये RFOचं ऑफिस आहे. 2 हे जे ऑफिस आहे नांदेडचं झालं, नंतर RFOचं ऑफिस झालं. त्यानंतर किनवटला एक RFOचं ऑफिस आहे. तुम्हाला माहिती आहे किनवटला अभयारण्य आहे, तिथं हे ऑफिस आहे. हे जर प्राधिकरण मिळालं तुम्हाला तर इथं तुमची नियुक्ती होऊ शकते. मित्रांनो, यात खूप प्राधिकरण आहेत, त्यामुळे आपण फास्ट म्हणजे थोडंसं स्पीड वाढवतो, नाही तर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. आता बघा, चंद्रपूरला कोणती कोणती कार्यालय आहेत बघा. चंद्रपूरमध्ये जर तुम्ही विचार केला तर चंद्रपूरच्या ह्याच्यात कोणती कोणती कार्यालय येतात, तर RFO म्हणजे पहिला तर हे चंद्रपूरचं कार्यालय येतच. त्याच्यानंतर एक मिनिट, चोडापल्ली इथं एक RFO कार्यालय आहे. चिमूरला एक RFO कार्यालय आहे. मोहलीला एक RFO कार्यालय आहे आणि चंद्रपूरला एक RFO कार्यालय. म्हणजे हे विभागीय आहे ते आहेच, आणि परत चंद्रपूरला परत एक कार्यालय आहे. मित्रांनो, ब्रह्मपुरी वन विभाग जो आहे आपला, तिथे एकच जागा आहे, त्यामुळे मी ते माहिती जास्त घेतली नाही. गडचिरोलीमध्ये कसं आहे बघा मित्रांनो. गडचिरोलीमध्ये एकच मिनिट. गडचिरोलीकडे आपण नंतर येऊयात, लास्टला, ते पुढच्या पानावर आहे. गडचिरोलीकडे लास्टला येऊयात. त्यानंतर गोंदिया, उपवन संरक्षक गोंदियामध्ये एकतर गोंदियाचं RFO कार्यालय, हे गोंदियाचं इटसेल्फ कार्यालय जे हे उपवन संरक्षकाचं आहे तिथे नियुक्ती होते, किंवा गोंदिया देवरीमध्ये 3 नंबरला इथं RFO कार्यालय आहेत. त्यानंतरचं पुढचं प्राधिकरण बघा कोणतं आहे मित्रांनो, बीडच्या कार्यालयात तुम्हाला कोणती म्हणजे हे येतात, बीडच्या कार्यालयात कोणत्या तुमच्या रेंज येतात ते बघणं महत्त्वाचं ठरतं. तर बीडमध्ये बघा मित्रांनो, अंबेजोगाई, त्यानंतर बीड आणि पाटोदा या 3 ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. त्यानंतर ही जळगावला एकच जागा आहे, त्यामुळे तिथलं पण जळगावच्या ऑफिसमध्येच, याच ऑफिसमध्ये तुमची नियुक्ती होणार. त्यानंतर जळगावचा यावल वन विभाग जो आहे, म्हणजे जळगाव जिल्ह्यातला यावल वन विभाग, त्या यावलमध्ये मी माहिती घेतली की तिथं सुद्धा एकच पद आहे आणि ते यावलमध्येच
म्हणजे या ऑफिसमध्येच ती नियुक्ती होणार. त्यानंतर पुढचं आहे नंदुरबार. नंदुरबारमध्ये एकतर हे कार्यालय इटसेल्फ कार्यालय, त्यानंतर 2 नंदुरबारचं RFO कार्यालय, नंदुरबार RFO, त्यानंतर अक्कलकुवाला एक RFO कार्यालय आहे. इतक्या ठिकाणी तुमची नियुक्ती होते. त्यानंतर शहाद्याला सुद्धा आहे. एवढ्या ठिकाणी तुमची नियुक्ती होते. त्यानंतर हे 8.14.34 उपवन संरक्षक नेवासी वन विभाग तळोदा नंदुरबार. इथे बघा, इथे एक कार्यालय हे झालं स्वतःच, म्हणजे याच कार्यालयात एकतर नियुक्ती होईल. नंतर 2 नंबरला तळोद्याला RFO कार्यालय आहे. त्यानंतर काठी RFO कार्यालय आहे, तिथे नियुक्ती होऊ शकते. मित्रांनो, याच्या पलीकडे सुद्धा काही इथे ACF कार्यालय आहेत किंवा एखादं अभयारण्य असेल तर तिथे सुद्धा आपली नियुक्ती होऊ शकते. इन शॉर्ट, याच्या अंडर जितके रेंजेस येतात त्या रेंजमध्ये तुमची नियुक्ती होते. त्यानंतर उपवन संरक्षक पूर्व भाग नाशिक. नाशिक पूर्वमध्ये कोणत्या कोणत्या येतात रेंज बघा. पाल, जामण्या, अनेर डॅम, येवला, नांदगाव आणि कर्जत. या एवढ्या RFOच्या म्हणजे RFO ऑफिसेस आहेत. इथे तुमची नियुक्ती होऊ शकते. जिथे जागा रिक्त असेल तिथे तुम्हाला पाठवलं जाणार, किंवा जर नसेल तर जर इथेच गरज असेल नाशिकच्या कार्यालयात तर नाशिकमध्ये ठेवून घेतलं जाणार. त्यानंतरचं पुढचं प्राधिकरण आहे उपवन संरक्षक पश्चिम विभाग नाशिक. नाशिकमध्ये पश्चिममध्ये कुठले कुठले येतात बघा. हे पहिल्यांदा इथं येतं, म्हणजे जे कार्यालय आहे तिथेच तुमची नियुक्ती होईल. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला RFO कार्यालय आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वरचं कार्यालय झाल्यानंतर सिन्नरला सुद्धा RFO कार्यालय आहे. इथे तुमची नियुक्ती होऊ शकते. त्यानंतरचं जे अहमदनगरचं ह्याचं कार्यालय उपवन संरक्षक पुढचं प्राधिकरण 8.14.37. तर अहमदनगरमध्ये कुठे आहे? अहमदनगरमध्ये तर स्वतः एक अहमदनगरमध्ये येतं आणि कर्जत. या अशा टोटल 3 कार्यालयांमध्ये तुमची नेमणूक होऊ शकते. ही 2 आणि हे 1 अशा 3 कार्यालयांमध्ये तुमची हे प्राधिकरण मिळाल्यास नेमणूक होऊ शकते. त्यानंतर उपवन संरक्षक पुणे वन विभाग पुणे. याच्यात टोटल 9 रेंजेस आहेत आणि 22 जागा जरा जास्ती असल्यामुळे मी सर्व ऑलमोस्ट तुम्हाला एक 7-8 तरी रेंज सांगतो. इंदापूर, नानज, वडगाव, मावळ, भांबुर्डा, वेल्हा एक मिनिट, वेल्हा इथं नाहीये, एक मिनिट, बारामती, 6 झाले, 7 ताम्हिणी, 8 आंबेगाव आणि 9 पुणे इटसेल्फ. असे टोटल या पुणे जर मिळालं तर तुम्हाला एवढ्या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटतंय की पुणे हे जर मिळालं मला प्राधिकरण तर पुणे सिटीतच मिळणार आहे. तर असं नाही आहे मित्रांनो, तुम्हाला एवढ्या कार्यालयांमध्ये कुठेही तुमची नेमणूक केली जाऊ शकते, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं प्राधिकरण आहे उपवन संरक्षक घोड वन प्रकल्प जुन्नर वन विभाग पुणे. याच्यात 3च जागा आहेत, पण हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्येच येतं. याच्यात कुठली RFOच्या रेंज येतात बघा. राजगुरुनगर, मंचर या 2 याच्यात येतात. त्यानंतर परत पुण्यातलंच एक आहे भोरला आहे. भोरमध्ये कुठली येतात तर नसरापूर. ह्याच्यात टोटल 3 रेंज आहेत. नसरापूर, वेल्हे आणि सासवड. मित्रांनो, म्हणजे टोटल किती पुण्यासाठी जागा आहेत त्या 22, या 3 आणि 1 24. पुण्यासाठी टोटल 24 जागा आहेत. त्यानुसार तुम्ही प्राधिकरण घालू शकताय आणि कुठे तुमची नेमणूक होणार, नेमणूक तुमची इथेच होणार, पण तुम्हाला काम कुठे करायचं असते ही त्याची कार्यालये आहेत.
त्यानंतरचं प्राधिकरण आहे सोलापूर. सोलापूरमध्ये 8 जागा आहेत आणि सोलापूरमध्ये कार्यालय कुठली कुठली येतात? पहिल्यांदा तर हे कार्यालय आहे. त्यानंतर सोलापूरला RFOचं कार्यालय आहे, माळशिरसला आहे, बार्शी, पंढरपूर, मोहोळ हे प्राधिकरण मिळालं तर तुमची नेमणूक इतक्या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतरचं पुढचं प्राधिकरण बघा, उपवनसंरक्षक, ठाणे वन विभाग, ठाणे. मित्रांनो, याला सर्वात जास्त 31 जागा आहेत आणि ठाण्यामध्ये कुठलं येते? पहिल्यांदा तर ठाण्याची रेंज येते. त्यानंतर यात एक स्पेशल प्राधिकरण येते, संजय गांधी नॅशनल पार्क. त्यानंतर बोरिवली RFO. कम्पेरेटिव्हली मित्रांनो, सिटी लाईफमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट पण पाहिजेत आणि सिटी लाईफ पण पाहिजेत, तर हे प्राधिकरण तुम्हाला बेटर ठरू शकतं. त्यानंतर पुढचं प्राधिकरण आहे उपवनसंरक्षक शहापूर. हे शहापूर ठाणे जिल्ह्यातला तालुका आहे शहापूर. तर शहापूरमध्ये कुठले कुठले कार्यालय आहेत? पहिल्यांदा तर शहापूरला हे कार्यालय आहे. त्यानंतर शहापूरला RFO आहे आणि शहापूरमध्येच वन प्रशिक्षण संस्था आहे. इथे वनरक्षकांना ट्रेनिंग दिलं जातं. या 3 ठिकाणी तुमची नेमणूक जर तुम्हाला हे प्राधिकरण मिळालं तर होऊ शकते. म्हणजे तुम्ही साधारण ठाण्याच्या आसपासचे असाल कुठले तरी, किंवा ठाणे, रायगड, पनवेल या रिजनमध्ये असाल, किंवा तुम्ही तिथे नोकरी करायला कम्फर्टेबल असाल, तर तुम्हाला त्या रिजनसाठी एकूण 37 पदे आहेत. ही 31 आणि ही 6. त्यानंतर उपवनसंरक्षक अलिबाग. अलिबागमध्ये कोणती कोणती कार्यालय येतात बघा मित्रांनो. अलिबागमध्ये इथे घेतो खाली, अलिबागला 10 पदे आहेत. अलिबागमध्ये कोणती कोणती कार्यालय येतात? अलिबागला RFO आहे ते कार्यालय, वडखळ आणि सुधागड, जो की रायगडमधला तालुका आहे. इतक्या 3 ठिकाणी RFO कार्यालय आहेत, म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर. तिथे तुमची नियुक्ती होते. पहिल्यांदा तर हे कार्यालयामध्ये होणार, म्हणजे इथं तुमचं जर जागा शिल्लक नसतील किंवा इथं रिक्त असतील तर इथं पाठवलं जाणार. त्यानंतर उपवनसंरक्षक कोल्हापूर वन विभाग, कोल्हापूर. मित्रांनो, कोल्हापूरचे बऱ्यापैकी मला कोल्हापूरमधून मेसेज आलेत की कोल्हापूरमध्ये कुठल्या कुठल्या जागा, म्हणजे कुठे नेमणूक होते. त्यामुळे आपण कोल्हापूरचे सगळेच जे RFO कार्यालय आहेत ते बघूयात. उपवनसंरक्षक कोल्हापूरला एकूण 22 जागा आहेत. एक तर तुमची नेमणूक ही या कार्यालयातच होणार, म्हणजे उपवनसंरक्षक, डेप्युटी कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट असं म्हणतात त्याला. त्यानंतर दुसरं RFO, एक मिनिट असं लिहितो, इथून लिहितो. RFO कुठे कुठे आहेत बघा. तर पहिल्यांदा तर आपण दक्षिणेकडनं जर आलो तर चंदगडला पाटणे गावात आहे. त्यानंतर पन्हाळ्याला आहे. त्यानंतर दाजीपूर अभयारण्यात एक RFO ऑफिस आहे आणि तिथं अजून दुसरं प्रादेशिक कार्यालय पण आहे, तिथं पण तुमची नियुक्ती होऊ शकते. त्यानंतर कडगाव आहे गडिंग्लज जवळ. त्यानंतर इकडे चांदोली आहे. त्यानंतर गडिंग्लजमध्ये परत एक कार्यालय आहे सामाजिक वनीकरणचं. त्यानंतर मलकापूर म्हणजे आंब्याच्या तिकडे आणि आजऱ्याला इतकी कार्यालये आहेत. इथे तुमची नियुक्ती केली जाऊ शकते. मी माहिती घेतलेली आहे, प्रत्येक कार्यालयात 1-2 क्लर्कच्या जागा रिक्त आहेत आणि इथे 2 ते 4 जागा रिक्त आहेत. त्यानंतर पुढचं प्राधिकरण आहे उपवनसंरक्षक सातारा वन विभाग, सातारा. इथे एकूण 8 जागा आहेत. तर याच्यात प्राधिकरण कोणती कोणती येतात बघा, म्हणजे सॉरी प्राधिकरण एकच आहे. याच्यात कार्यालय कोणती कोणती येतात बघा. RFO कार्यालय 1 नंबरला मेढा, 2 कोरेगावला एक रेंज आहे, सातारा एक रेंज आहे इटसेल्फ, कराड रेंज आहे, खंडाळा रेंज आहे, त्यानंतर दहिवडी रेंज आहे. अजून मला ती माहिती ज्यांच्याकडनं घेतली त्यांच्याकडून मिळाली नाही, पण इथे
माझ्या माहितीप्रमाणे पाटणसुद्धा एक रेंज आहे, जिथे ते कोयनेचं बॅकवॉटरची वगैरे सगळी एरिया येते. त्यानंतर म्हणजे तुम्हाला जर हे प्राधिकरण मिळालं तर तुमची नेमणूक इथे किंवा यास कोणत्याही कार्यालयात होऊ शकते. आता पुढचं सांगली उपवन संरक्षक, सांगली वन विभाग सांगली. तर सांगलीमध्ये कुठल्या कुठल्या जागा आहेत बघा. पहिल्यांदा तर सांगलीला सांगली सिटीमध्ये 2 ऑफिसेस आहेत. हे एक आहे आणि नंतर हे जे आहे ते सामाजिक वनीकरणाचं आहे. त्यानंतर जतला आहे RFO कार्यालय, कडेगाव पलूसला आहे. इथेच कडेगाव पलूसमध्येच सागरेश्वर अभयारण्य आहे जवळच, तिथे एक आहे. त्याच्यानंतर विटा, शिराळा आणि अजून कुठलं जर RFO कार्यालय असेल तर तिथे. एवढ्या ठिकाणी तुमची हे जर प्राधिकरण निवडलं तर तुमची नेमणूक होऊ शकते. त्यानंतर पुढचं प्राधिकरण आहे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग नागपूर. मित्रांनो, आतापर्यंत आपण महाराष्ट्रात सगळीकडे पसरलेली प्राधिकरणं बघितली. या ज्या 22 जागा आहेत या नागपूर शहरात आहेत. या ऑफिसला APCCF म्हणतात, म्हणजे ॲडिशनल प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, हे त्याचं ऑफिस असते. हे आहे नागपूरला. यांच्या कार्यालयात म्हणजे जे फॉरेस्टचं अख्ख्या महाराष्ट्राचं जसं म्हणजे बऱ्याच जणांना वाटते की सगळं मुंबईतनंच चालतं. नाही, आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचं मुख्यालय म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं प्रशासन जे चालतं ते नागपूरमधनं चालतं. तिथं यांचं कार्यालय आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ही 22 पदे आहेत. यांच्या अंडरच काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात नागपूरमध्येच, तिथे तुमची नियुक्ती केली जाते. शक्यतो हे नागपूरच्या कार्यालय, हे जर प्राधिकरण निवडलं तुम्हाला नागपूरच्या कार्यालयात नियुक्ती भेटू शकते. हे झाली प्राधिकरण आपण बघितली. त्यानंतर अजून 1-2 प्राधिकरण राहिले ज्याची मी माहिती काढलेली आहे. उपवन संरक्षक उपवन संरक्षक सावंतवाडी वन विभाग सावंतवाडी. इथं 9 पद आहेत. सावंतवाडी विभागात कोणत्या कोणत्या रेंज येतात बघा. एक तर सावंतवाडी रेंज आहे, त्यानंतर आंबोली रेंज आहे, म्हणजे आंबोलीला एक कार्यालय आहे RFOचं. त्यानंतर कुडाळ एक रेंज आहे. त्यानंतर दोडामार्गला एक रेंज आहे. म्हणजे जर तुम्हाला हे प्राधिकरण मिळालं किंवा तुम्ही निवडलं आणि तुम्हाला मिळालं तर तुमची सावंतवाडीत 2 ऑफिसेस असणार. एक सावंतवाडी रेंजचं ऑफिस आणि सावंतवाडी हे कार्यालय उपवन संरक्षकाचं. त्यानंतर आंबोलीला, कुडाळला आणि दोडामार्गला या एकूण 3-4 ठिकाणी तुमची नियुक्ती होणार. त्यानंतर चिपळूणमध्ये कोणता भाग येतोय बघा मित्रांनो, लांजा, रत्नागिरी, चिपळूण इत्यादी रेंज या ह्याच्यात येतात. अशा प्रकारे आपण मित्रांनो ऑलमोस्ट सगळी प्राधिकरणं जी आहेत ती आपण त्याची नियुक्ती कार्यालय कुठे असणार म्हणजे ॲक्च्युअली आपल्याला नोकरी कुठे मिळणार ही माहिती घेतली. जितक्या ऑफिसेस मला माहिती घेता आली तितक्या ऑफिसेसमधून मी कॉल करून माहिती घेतली. बऱ्यापैकी सगळ्या रेंजमध्ये 1-2 जागा रिक्त आहेत आणि यांना RTI टाकणं, जवळपास 27 प्राधिकरणांना RTI टाकणं पॉसिबल नव्हतं. आणि जेव्हा मी एका ठिकाणी म्हणजे ह्यांना टाकलं, PCCFना किंवा मंत्रालयात टाकलं, तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की ही माहिती आमच्या अभिलेखावर नसते, तर याचं रेकॉर्ड ज्या त्या विभागानुसार त्या विभागात सर्कलमध्ये केलं जातं. आणि जरी ती माहिती मिळाली तरी त्यांचं म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा ॲग्री डिपार्टमेंट हे गरजेनुसार काम करणार असतं. मी ॲग्रीमध्ये पण सांगितलेलं, मी टेक्निकल जे कृषी सहाय्यक वगैरे असतात त्यांच्या थ्रू काम खूप चालतं. आणि इथं पण वन रक्षक यांच्या थ्रू खूप मोठं काम चालतं, कारण त्यांचं जे कॅडर असतं वनरक्षकाचं ते मोठं असतं. त्यामुळे गरजेनुसार क्लर्क जर एखाद्या रेंजमध्ये काहीतरी गोष्टी भरपूर आल्या कामाच्या तर तिकडं पाठवलं जातं. असं या साधारणपणे जितकी मी ऑफिस सांगितली तितक्या ऑफिसमध्ये आपल्याला काम करावं लागतं. त्यानंतर मित्रांनो याचं प्रमोशन कसं होतं तर आपली नियुक्ती होत असते ॲज युजल आपण दर व्हिडिओमध्ये बघतो कनिष्ठ लिपिक. याच्याला आपण इतर ठिकाणी बघितलं वरिष्ठ लिपिक होत होतं, पण इथं जे आपलं प्रमोशन होतं ते लेखापाल म्हणून होतं.
थोडंसं झूम करतो. लेखापाल म्हणून प्रमोशन होतं. त्यानंतर लेखापालचं प्रमोशन हे मुख्य लेखापाल म्हणून होतं. त्यानंतरचं प्रमोशन हे OS म्हणजेच कार्यालय अधीक्षक किंवा ऑफिस सुप्रिटेंडंट अशा पद्धतीने हे प्रमोशन होतं. साधारणपणे इथे 8 ते 9 वर्ष तुम्ही पकडून चाला, कारण एवढी वर्ष हे प्रमोशनला लागतातच अशी मी जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा माहिती मला मिळाली. हे झालं प्रमोशन विषय. आता मित्रांनो, कामाचे स्वरूप कसं असतं, तर ज्या आस्थापनेची कामं असतात. आता याच्या पुढे मी जेव्हा जेव्हा आस्थापनेची कुठल्याही व्हिडिओत म्हटलं तरी कामं लक्षात ठेवा. आस्थापनेची कामे म्हणजे काय, जे कर्मचारी असतात, इतर सर्व कर्मचारी, तिथे मग वनमजूरपासून वनमजूर हे सगळ्यात खालचं पद आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रचनेतलं. वनमजूरपासून तुमच्या अंडर येणारे तुमच्या ऑफिसमधले RFO, मग त्याच्यामध्ये वनरक्षक आले, परत वनपाल आले किंवा सर्वेयर आले, अशा बऱ्याच गोष्टी आल्या. या सर्वांचे पगार, रजा, त्यानंतर त्यांची काय मेडिकल बिल असतील तर ही तयार करणे. त्यानंतर तुमच्या रेंजमध्ये, म्हणजे तुमच्या इन द सेन्स RFOच्या रेंजमध्ये जे तुमचे वनक्षेत्रपाल असतात त्यांच्या रेंजमध्ये जी संयुक्त बीट असतात, म्हणजे ज्या गावांना बीट म्हणतात, त्या बीटमधल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती त्यांनी पाठवलेले बजेट असते. म्हणजे आम्हाला एवढे पैसे लागणार आहेत, कामाचं एवढे लागणार आहेत कामासाठी, त्याची फाईल तयार करणे, अशा पद्धतीची ही कामं असतात. अजून एक या गोष्टीत, म्हणजे या बाबतीत मला एक, जे ऑलरेडी आता वरिष्ठ लिपिक या पदावर आहेत त्यांना मी कॉल केलेला, असं काय काम असतं म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की हे येतं महसूल विभागांतर्गत. त्यामुळे जेव्हा गरज पडेल तेव्हा जिल्हाधिकारी तुम्हाला कामाला बोलवतात. म्हणजे इलेक्शन सारखं असेल किंवा एखादी आपत्कालीन आली त्यावेळेला तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात काम करायला जिल्हाधिकारी आदेश देऊ शकतात. हे झालं कामाचं स्वरूप. त्यानंतर मित्रांनो, अजून एक कामाचं स्वरूप म्हणजे मला असं वाटतं की जे ह्याचं आपलं जिल्हाधिकारी कार्यालयावर मी एक व्हिडिओ बनवणारच आहे, पण जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे महसूलला खूप एक असं महसूल सहाय्यक किंवा जिल्हाधिकारी कार्यालय मला पाहिजे, जिल्हाधिकारी कार्यालय मला पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालंय. तर ठीक आहे, मी ते तिथंच ठेवतो. महसूल नंतर कुठलं जर तुम्हाला तुमच्या जर विभागात मिळत असेल आणि चांगलं खूप निवांत काम असतं, काम 100% असतं, पण निवांत एखादं डिपार्टमेंट किंवा जे महसूलमध्ये, आता बऱ्याच लोकांना, म्हणजे मी नाही बोलू शकत त्या गोष्टी उघडपणे, पण काही महसूल निवडण्याचं कारण काय असतं ते सर्वांना माहिती आहे. ते सेम इथे सुद्धा असतं. म्हणजे महसूल डिपार्टमेंट नंतर जर कुठल्याला रचना करायची असेल तर ते आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटला ठेवू शकतो. त्यानंतर मित्रांनो, याच्या बदल्या कशा होतात, याच्या बदल्या हे जे मी सांगितलं, हे साधारणपणे याची बदली कशी होत असते बघा. म्हणजे काय होतं, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण हा संवर्ग, हा एक असतो, संवर्ग बदलतो तेव्हा तुमची सिनियरिटी जाते. पण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये हे इतक्या जवळजवळ असतं, सावंतवाड्यांची पूर्ण एवढ्या जवळजवळ असतं की साधारणपणे इकडचा माणूस इकडे बदली करून घेऊन जात असतो आणि इकडचा इकडे येत असतो. त्यामुळे जास्त सिनियरिटी इफेक्ट होत नाही. तुमची बदली साधारणपणे महाराष्ट्रात सगळीकडे होऊ शकते सिनियरिटी इफेक्ट न होता. अर्थात 2-4 वर्षाची सिनियरिटी इफेक्ट होणार, पण जास्त फरक पडत नाही, कारण लहान लहान रेंज असल्यामुळे इकडनं तिकडं इकडं बदली होत असते. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत बघा मित्रांनो. जेव्हा आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट बघतो तेव्हा लक्षात येईल आपल्याला ऑलमोस्ट सर्व पर्यटन स्थळं जी निसर्ग संपन्न आहेत, किल्ले वगैरे, ते सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या
अखत्यारी देतात. काही म्हणजे एरिया तो म्हणायचा आहे मला, त्याच्या अंडर येतात असं डायरेक्ट नाही म्हणायचं आहे. अर्थात आर्किओलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत वगैरे किल्ले येतात. पण तुम्हाला जर पर्यटनाला महाराष्ट्रातली सगळी ठिकाणं असतात तिथं तुम्हाला इझी ॲक्सेस मिळू शकतो. त्यात मग सर्किट हाऊस आली, रेस्ट हाऊसेस आली, अशी सर्व कार्यालय तिथे तुम्हाला इझिली ॲक्सेस मिळू शकतो. शनिवार रविवार सुट्टी असते. बदली साधारणपणे खूप लवकर होत नाही, म्हणजे वेळ लागतो बदलीला. कारण एक कार्यालय खूप असल्यामुळे किंवा प्रवर्ग खूप असल्यामुळे जास्त बदली शक्यतो होत नाही. 7-8 वर्ष तरी तुम्ही एका ठिकाणी काढू शकता. त्यानंतर महिलांसाठी सुद्धा कम्फर्टेबल आहे, कारण जरी वन विभाग असं वाटत असलं तरी बऱ्यापैकी जी कार्यालय आहेत ती कुठलीही अशी म्हणजे एकदम एक्स्ट्रीम जंगलात आहेत असं वगैरे नाही आहे. तुम्ही फील्डवर नसता तर ऑफिस वर्क असतं तुम्हाला. त्यामुळे जेवढी मी RFO कार्यालय सांगितली ती म्हणजे टायर 3च्या सिटीमध्ये म्हणू शकता तुम्ही, म्हणजे ती टायर 3च्या सिटीमध्येच आहेत. सावंतवाडी सारखं एखादं शहर असेल अशा ठिकाणी, अलिबाग, शहापूर अशा ठिकाणी सर्व शहरांमध्येच कार्यालय आहेत जिथे सोयीसुविधा असतात. अशा प्रकारे हे फॉरेस्ट डिपार्टमेंट आपण कंप्लीट केलेलं आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असतील फॉरेस्ट डिपार्टमेंट बद्दल तर त्या तुम्ही कमेंटमध्ये मला टाकून ठेवा. त्यानंतर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की पगाराबद्दल कोणाला व्हिडिओ बनवायचा असेल तर सांगा. तर कालच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय की आम्हाला पगाराबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, मी लवकरच त्याबद्दल एक म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि मुंबईमध्ये असेल तर परत मंत्रालयात कसा फरक पडतो पगाराचा त्याचा एक लवकरच व्हिडिओ घेऊन येतोय. त्यानंतर बरेच जण असं करतायत की चॅनलला येत आहेत, व्हिडिओ पण बघतायत, पण त्याला चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिला म्हणजे कळतील. नोटिफिकेशन ऑन केल्यानंतर तुम्हाला कळेल. तसंच व्हिडिओ पूर्ण बघा, काही गडबड करू नका, कारण प्राधिकरण निवडताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून निवडा. आता एकदा बघून तुमची पहिली यादी बनवा, त्यानंतर पुन्हा एकदा बघावं लागलं तरी बघा आणि आपली प्राधिकरणाची निवड करा. व्हिडिओ ऑलरेडी मोठा झालाय मित्रांनो, आपण इथे थांबूयात. थँक्यू.